ह्याचा अर्थ एजे मला दुसरीकडे प्रपोज करणार आहेत. त्यांनी माझ्यासाठी खास दुसरं लोकेशन ठरवलंय. म्हणजे त्यांच्या मनात माझ्यासाठी एक स्पेशल जागा आहे. पण मग हा पत्ता कोणी पाठवला? की माझ्याकडनंच काहीतरी गोंधळ झालाय? अच्छा, असा प्लॅन होता तर यांचा. ह्यांनी गाडी पंक्चर केली असती असं वाटल्यामुळे मी गाडीत बसले नाही, तर यांनी लोकेशनच बदललं. दुर्गा लक्ष्मी सरस्वती, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही मला आणि एजेंना वेगळं करूच शकणार नाही. आता आम्हा दोघांचा रस्ता आयुष्यभरासाठी एक आहे. मैं अगर कहूँ ये दिलकशी नहीं कहीं न होगी कभी खोया हूँ एजे, किती सुंदर सजावट केलीये. तुझ्यापेक्षा सुंदर नाही. काय म्हणाला? खूप सुंदर दिसतेस तू आज.
एजे, आज तरी तुम्ही प्रपोज करणार आहात ना? लीला, हा, लीला, बोला ना एजे पुढे. टायगर, अच्छा, तुम्हाला प्रपोज करताना टायगर इथे नको होता का? ठीक आहे, मी रेडी आहे. na 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 एजे काय आहे? I love you. मला खूप आवडली आयडिया. एजे, आता तुम्ही म्हणणार ना? तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना? ओके, रेडी. एजे, काय झालं? काही बोलत का नाही आहात? एजे, तुम्हाला माहिती ना मी इथे काय ऐकायला आले? ह्या क्षणाची मी गेले कित्येक दिवस वाट पाहिली. आणि तुम्ही हे सगळं पण त्याचसाठी केलंय ना? मग म्हणा ना प्लीज. एजे, प्लीज म्हणा. माझे कान आसुसलेत ऐकायला. एकदा म्हणा प्लीज. लीला, हे मला मनापासून वाटतं. तेच इथे तुझ्या समोर आहे. तिला मला हेच तर म्हणायचं होतं. जे पण मला तुमच्या तोंडून ऐकायचे ते 3 मॅजिकल वर्ड्स. मला जाणून घ्यायचे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ते. तर आता मला असं वाटतंय की फक्त माझ्या हट्टापायी तुम्ही सगळं जबरदस्ती करताय. खरं तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. नाही लीला, असं नाहीये. लीला, हे बघ, तू जशी तुझ्या मनात जे काय ते बोलून दाखवते तसं मी नाही करू शकत लीला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की हे माझ्यासाठी पॉसिबल नाहीये. खरंच हे जे तुम्ही मला समजून घ्या ना. तुमच्याकडनं आय लव्ह यू ऐकायची एवढीच तर इच्छा होती माझी. हे असं वाटते सगळं टायगरकडनं जबरदस्ती क्रिएट करून घेतलं तुम्ही. नाही लीला, माझी इच्छा तुम्ही आय लव्ह यू म्हणावं ही आहे, टायगरने नाही.
लीला, माझ्या मनात जी फीलिंग आहे, मी खरंच खरंच तुला या रूपात दाखवायचा प्रयत्न केलाय. पण मी जेन्युअनली सांगतोय की मी हे सगळं माझ्या मनापासून करतोय, तुझा हट्ट पुरवायसाठी नाही. कळतंय ना तुला? हो ना, मग फक्त एकदा म्हणा ना प्लीज. तुम्ही मला फक्त एकदा आय लव्ह यू म्हणा, म्हणजे मला तुमचं माझ्यावर प्रेम आहे याचा प्रूफ मिळेल. टायगर कडनं करून घेतलं हेच प्रूफ आहे लीला. मी ह्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत लीला, प्लीज अंडरस्टँड. तुम्ही फक्त मला एकदा आय लव्ह यू म्हणा. तुम्ही एकदा आय लव्ह यू म्हणालात ना तर मग मला पुढे आयुष्यात काहीच नको, मी काहीच मागणार नाही. प्लीज ना, प्लीज म्हणा. लीला, माझ्या फिलिंग्स ना समज प्लीज. शब्दात मी नाही बोलू शकणार लीला, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज लीला प्लीज. लीला प्लीज 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 म्हणा. लीला प्लीज, आय बेग यू. प्लीज लीला, आय बेग यू, प्लीज उभी राहा. मी नाही उठणार आहे, आधी म्हणा प्लीज. प्लीज उभी राहा लीला, प्लीज. प्लीज प्लीज लीला, प्लीज. प्लीज. सॉरी लीला. Please try to understand. Please. तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्यात मैत्री असायला हवी? फ्रेंड्स. तो एक दिवस होता तेव्हा मला तुमच्याबरोबर आयुष्य काढणं अशक्य वाटत होतं, आणि आजचा एक दिवस आहे तेव्हा तुमच्याशिवाय आयुष्य काढणं मला अशक्य वाटतं. खरंच मनापासून सांगते याची. जी मुलगी इतक्या बेधडकपणे तिच्या मनातलं एक्सप्रेस करते, तिला वाटूच शकतं की मी हे 3 शब्द तिच्यासाठी बोलावे. पण लीला, माझं तुझ्यावर किती प्रेम असलं तरी मी ते बोलून दाखवू शकत नाही, आणि त्याचं मागचं रिझनही तुला सांगू शकत नाही. माझं नाईलाज आहे लीला, बट यू नो दॅट I do love you. कोणी बघायच्यात मला निसटायला हवं. 5 मिनिटात कॅबला मेन रोडवरच जाते. सरू, काय एवढ्या रात्री कुठे चाललीयस? कुठेच नाही. आता तर जात होतीस ना, मग नाही का म्हणतेस? हे नाईट वॉकला जात होते मी. चल ना मग दोघं जाऊ नाईट वॉकला. नको नको. सरू, तू काही लपवतेस का माझ्यापासून? काय चाललंय तुझ्या मनात? बेबी, मी दादाला भेटायला चालले. काय? हळू बोल. सरू, तुला समजते तू काय बोलतेस? तू विक्रांत दादाला भेटायला जातेस? हो. तुला माहितीये ना त्यांनी काय केलंय? हा, तुला अजूनही तुझा दादा निर्दोष वाटतोय? हा, मला माहित होतं तू हे सगळं असंच बोलणार, म्हणून मी तुला सांगत नव्हते. हे बघ सरू, तू कुठेही जाणार नाहीयेस. चल माझ्यासोबत. मी नाही येणार आहे. म्हणजे? हे बघ, मला माहितीये दादा चुकीचं वागलाय, पण मी बहीण आहे ना त्याची. मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं.
आणि त्याने हे जे काय केलं ना ते दुर्गा वहिनींच्या सांगण्यावरून केलं. मुद्दाम केलंय का त्याने? सरू, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला कळतंय तू काय बोलतेस? अगं त्यांनी लीलावर गोळी झाडली, गोळी. तुला कळतंय का? कळतंय मला, पण त्याने हे सगळं का केलं ते मला कळायला नको का? हे बघ, एकतर ज्यांचा प्लॅन होता ते तर मोकाट फिरतायत ना बाहेर, पण ह्या सगळ्यात अडकला कोण? माझा दादा. आणि मला विचारायचंय त्याला, त्याने असं का केलं, का वागला तो असं? म्हणून मी त्याला भेटायला जाणार आहे. सरू माझ लीला, 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 मी तुझ्याशी बोलतो. लीला थांब. बघितलंस ना सरू, आता तर बाबाही घरी आले, त्यामुळे कुठेही जाऊ नको. सुगास त्यांनी विचारलं तर काय उत्तर देणार आहेस तू? अरे आणि तसंही तुला खोटं बोलता येत नाही. येतं मला. हे बघ सरू, कुठेही जाऊ नको. सुगास त्यांनी विचारलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर तुलाच नवीन शिक्षा मिळेल. चालेल तुला? हा, नाही 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 नाही, पण म्हणून मी माझं मन मारत कायम जगत राहायचं का? तू माझी कधीच बाजू घेणार नाहीयेस. सरू असं नाहीये. मी तुझी नेहमी हा, बाजू. असू दे, माहितीये मला किती बाजू घेतोस ते. मला शिक्षा मिळाली की मी एकटीच भोगते. तू येतोस का माझ्या मदतीला? राहू दे, उद्याच जाते मी दादाला भेटायला. लीला, लीला, मी तुझ्याशी बोलतो. लीला स्टॉप. काय झालंय? गाडीत पण तू बोलत नव्हतीस माझ्याशी. व्हॉट्स द मॅटर? सांग. लीला, आय एम टॉकिंग टू यू. लीला, का अशी वागतेस? तुझा हट्ट पूर्ण करायचं म्हणून मी हे सगळं केलं ना. मग आता सगळं तुझ्या मनासारखं घडूनही तू हा नवीन हट्ट का सुरू केला आहेस? मला नाही येत सगळ्या फिलिंग्स बोलून दाखवता. Now you're pushing me away and that's not fair.